वचन असं सांगतं तुम्ही तुमची पहिली प्रीती सोडली म्हणून मला तुम्हाला दोष देणं प्राप्त आहे. तुम्ही म्हणता देव शिक्षा करत नाही, देव शिक्षाही करतो माझ्या प्रिया. देव क्रोधितही होतो पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो, यासाठी की तुम्ही आज ना उद्या बदला. या ठिकाणी लिहिलं मंडळीसाठी की तुम्ही स्वतः पहिली प्रीती सोडून दिली म्हणून मी तुम्हाला दोष देता. काय दोष दिला वाचूयात पुढे. म्हणून तू कुठून पतन पावला आहेस. पतन म्हणजे काय? कुठून खाली पडला आहेस, कुठं पापात पडला आहेस याची आठवण कर. पुढे व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. पुढे माझ्या देवाच्या लेकरांना परत एकदा हे वचन आपण व्यवस्थित बारकाईने वाचू. एक जण वाचत असताना आता तुमचं लक्ष माझ्याकडे असेल, तुम्ही वाचलं असेल ते माझ्याकडे लक्ष द्या. असं लिहिलं तुम्ही तुमची पहिली प्रीती सोडली म्हणून मला दोष देणं प्राप्त आहे. त्याच्या पुढे जे वचन लिहिलंय ना हे फार गंभीराचा विषय आहे, विचार करणारा विषय आहे. जर हे वचन ऐकून सुद्धा जर तुम्ही कृती करत नसाल ना तर माझ्या प्रियानो तुम्हाला प्रभू दोष देऊ शकतो, दोष लावू शकतो. त्याला तो अधिकार आहे. परत तुम्ही म्हणू शकणार नाही की देवा तू माझी प्रार्थना ऐकली ना, तू तुम्हाला दोष लावू शकतो. तू तुम्हाला कारण सांगू शकतो की मी का तुझं ऐकलं नाही. काय लिहिलंय? म्हणून तू कुठून पतन पावला आहेस, तू कुठून पापात पडला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप कर. आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून. ऐकलंय तुम्ही? तुमची समई त्या ठिकाणावरून मी काढून टाकेन. समई काय करते? समय काय करते? समय लक्षात नसणार आलं. ज्योत काय करते? बरोबर, उजेड, प्रकाश देते. जर तुम्ही प्रीती करत असाल तर माझ्या देवाच्या लेकरांनो मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही सार्वकालिक जीवनाचे हकदार झालेले आहात. आणि जर तुम्ही ती प्रीती विसरली असाल आणि पापात पडले असाल तर देव तुम्हाला जर पश्चाताप केला नाही तर तो तुमच्याकडे येईल, म्हणजे न्यायाच्या दिवसात येईल आणि तुमची ज्योत ज्या ठिकाणी तुमचं घर तुम्हाला राहण्याचं ठिकाण तयार केलेलं आहे त्याच्यातून तुमचं नाव आणि अशा ठिकाणी काढून टाकेल ज्या ठिकाणी अंधार आहे. ज्योत विजल्यावर काय होतं? प्रकाश गेल्याच्या नंतर काय होतं? पहिली प्रीती काय? देवाची, वचनाची, देवावर प्रेम करण्याची. आणि या ठिकाणी आपण देवाच्या दिवसात, देवाला गौरव देण्याच्या दिवसात, देवाच्या सहभागितेत जाण्याच्या दिवसात, प्रभुवारी, मायवारी, जे काही आपण शब्द वापरतो शब्दात, आपण काय करतो ते आठवण ठेवतो का? जर तुमची प्रीती देवावर असेल तर तुम्ही न चुकता चर्च मध्ये आल्याशिवाय राहणार नाही. जसा एखादा पती, एखादी स्त्री आपल्या घरी न चुकता येते, दिवसभर कुठेही हिंडू देते, घरी येते. तुम्ही लेकराला रोज मारा, रोज मारा, रोज मारा, रोज मारा, रोज मारा, एक दिवस असं येतो की घरीच येत नाही. पण तुम्ही मारल्याच्या नंतर त्याला प्रेमही करा तर तुम्हाला सोडून कुठेच जात नाही. प्रयत्न करा. खरंय का? देव कदाचित तुमची प्रार्थना ऐकत नसेल, परंतु ज्यावेळेस ऐकतो ना त्यावेळेस तुमचे सर्व दुःख तो आनंदात बदलवतो. ज्यावेळेस तो ऐकतो. हालेलुया, हालेलुया. येतं तुमच्या लक्षात? मग काय करायचं आपल्याला? देवावर प्रीती. मग तो काय म्हणतो? तुझी पहिली कृत्य कर. पहिले कृत्य काय? तो म्हणतो मी 6 दिवस काम केलं आणि 7वा दिवस आराम केला. तो तुमच्यासाठी शब्बात ठरवला. तुम्ही काही करा परंतु पहिला दिवस तुमचा शब्बाताचा दिवस तुम्ही काय केलं पाहिजे? देवाकडे आले पाहिजे. कसे आले पाहिजे? रमत गमत. कसे आले पाहिजे? धावत. तुम्हाला आशीर्वाद कसा हवाय? धावत पळतच हवाय. बरोबर आहे. आपणही धावत पळत आलो पाहिजे. हे प्रीतीचं लक्षण आहे. एक शेवटचं वचन वाचूया. व्यवहार शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 19वा वचन. व्यवहार शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 19वा वचन.
ऐका, तुम्ही जगाचे असतात. जगाने स्वकीयांवर प्रेम केले जगाने स्वकीयांवर म्हणजे काय, तुमच्यावर प्रेम केले असते. परंतु तुम्ही जगाचे नाही. परंतु तुम्ही जगाचे नाहीत. मी तुम्हाला जगातून निवडलेलं आहे. देवाच्या लेकरांनो, मंडळीसाठी हे शब्द आहे, मंडळीसाठी हे वचन आहे. काय सांगितलं, तुम्ही जगाचे, तुम्ही जगाचे, तुम्ही जगाचे नाहीयेत. मग का जगात जाताय? का जगातल्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित होताय? जे जगातली वस्तू तुमच्यासाठी आनंद देऊ शकत नाही, त्याच्या मागे तुम्ही का धावताय? त्याच्या मागे तुम्ही का पळताय? देवाने तुम्हाला जगातून वेगळं केलंय. देवाने तुम्हाला जगातून निवडलंय. हालेलुया, हालेलुया. तुम्ही कितीही जगाला आपलं आपलं म्हटलं तर तो तुमच्यावर प्रेम करणार नाही. तुम्ही जगाला किती म्हटलं माझं आहे माझं, तर तुमच्यावर प्रीती करणार नाही. आज एक नवीन निघालं, प्रॉपर्टी मध्ये एक प्रकार निघाला, 99 वर्षाचा करार. 99 वर्षाचा करार झाल्याच्या नंतर काय होतं? 99 वर्षाचा करार संपल्याच्या नंतर काय होतं? एकदम बरोबर, ज्याचं त्याच्याकडे जा. जर स्टॅम्प पेपरवर आपण एखादं खरेदी करतो, रजिस्ट्री करत नाहीये, तर काय होतं? कालांतराने ज्याच्याकडून आपण घेतलं ते जर बदललं तर आपल्याला वापस द्यावा लागतं, कारण ते स्टॅम्प पेपर आहे. येतं लक्षामध्ये? बायबल सांगतं, हे जगातल्या गोष्टी कितीही तुम्हाला आपलं वाटत असेल तर ते तुमचे नाहीये. ते तुमच्यावर वरच्यावर प्रेम करतात, वरच्यावर प्रीती करतात, वरच्यावर देखावा करतात. याचा अर्थ असा नाही की ते तुमचे आहेत. जर तुम्ही फोन करताय आणि पहिल्या रिंग मध्ये जर तो फोन उचलतो, याचा अर्थ असा नाही की ते तुमचे आहेत. जर तुम्ही लग्नाला आमंत्रण केलं आणि ते तुमच्या लग्नामध्ये उपस्थित राहतात, त्याचा अर्थ असा नाही की ते तुमच्यावर प्रेम करताय. दवाखान्यामध्ये तुम्ही ऍडमिट झालात आणि ते तुम्हाला पाहायला आले, त्याचा अर्थ असं नाही की ते तुमच्यावर प्रीती करताय. तुमच्या लक्षात तुम्ही काही शब्द वापरता, ते तुम्हाला जेवायला बोलवतात आणि तुम्ही जेवायला जाताय, याचा अर्थ असं नाही की ते तुमच्यावर प्रीती करताय. याचं थोडस विपरीत होऊ द्या. आता ते आजारी पडू द्या आणि तुम्हाला काहीतरी काम निघू द्या आणि तुम्ही दवाखान्यात भेटायला जाऊ, काय होईल? काय होईल? जागेच तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही. हालेलुया, हालेलुया. जर माझ्या परमेश्वराने जागेच उत्तर द्यायला सुरुवात केली तर बरेचसे सत्य उघड होईल. म्हणून प्रियानं मला सांगू द्या, जग हे आपलं नाही. तुम्ही जगातल्या लोकांबरोबर राहा, त्यांच्यावर प्रीती करा, नाही असं भाग नाही, पण ती प्रीती तुमची खरी प्रीती नाही. चर्च मध्ये देवाच्या लेकरांवर जो ख्रिस्ती आहे, जो देवाला ओळखत आहे, त्यांच्यावर करणारी तुमची प्रीती खरी आहे. तिथं दिखावा नाही. कारण बाहेर जरी तुम्ही प्रीती करत असाल, तिथं तुम्ही रुसता, तुम्ही वेगळं वाचाल आणि वर्षे बोलणार नाही. परंतु चर्च मध्ये ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये नवरा बायकोचं भांडण झाल्याच्या नंतर किती दिवस तुम्ही करता? जर तुमचा मुलगा तुमच्याशी बोलत नाही, किती दिवस बोलणार नाही? भाऊ भावामध्ये भांडण झाले, किती दिवस बोलणार नाही? एक ना एक दिवस समय येतो त्यांना बोलावं लागतं. चर्च मध्ये आपण बहीण भावला आहोत, आपण किती दिवस नाराज असलो पाहिजे? नाही. बायबल असं सांगतं, सूर्य मावळायच्या अगोदर तुझा राग शांत झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय? क्षमा केली पाहिजे. मी देवाच्या लेकरांसाठी बोलत आहे, कारण बायबल हे सांगतो तुम्ही जगातले नाहीत. मग जगातल्या लोकांबद्दल बोलायचं जगातले नाहीत त्यांच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. मग माझ्या देवाच्या लेकरांना आजपासून तुम्हाला निश्चय करायचंय, तुम्ही जर देवावर प्रीती करत असाल तर त्याचे वचन पाळायचे. आणि बायबल असं सांगतं, जर तुम्ही शेजाऱ्यांना प्रीती करत असाल तर तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र पाळले असं समजा. मग शेजारी म्हणजे तुमच्या आत्ता कोण बाजूला बसले, चर्च मध्ये येणारे तुमच्या बाजूला कोण बसतात, जे देवाला ओळखतात ते. आजकाल काय झालं, तुम्ही ह्या चर्चेत ना आम्ही त्या चर्चेत, तुम्ही एकमेकांना बोलत नाही. बघा तुम्ही, हा नाही बोलत. ते पेंटे बसणार, ते अन्न भाषा बोलणार आहे, ते
याचा अर्थ ते शैतानाची भाषा बोलतायत, आम्ही त्यांचे नाही, आम्ही वेगळे. भेदभाव तुम्हाला पाहिला नाही. काही काही चर्च मध्ये तुम्हाला जे दान आणि दशमांश देणार आहेत त्यांना जास्त सेवक बोलता आणि जे देत नाही त्यांना कमी बोलते, हे पाहताना किंवा असं तुम्हाला आढळायला दिसेल. भेदभाव, त्यांचा जय जयकार केला जातो, त्यांचं वारंवार नाव घेतलं जातं आणि जे देत नाही त्यांचं नाव घेतलं जातं, हे तुम्हाला पाहायला मिळेल. येतं तुमच्या लक्षात? येतं तुमच्या लक्षात? मग माझ्या प्रियांना मला सांगू द्या की प्रीती आहे. जर तुम्ही पहिल्या जागेवर शेवटच्या जागेवर जाताय, पोहोचताय काही दिवसाच्या नंतर, ही प्रीती आहे का? स्वतःहून जाणं हे वेगळं, पण हळूहळू तुम्ही मागे जाताय, याचा अर्थ ही प्रीती आहे. प्रीती तुम्हाला सांगतो, प्रीतीमध्ये गरीब आणि श्रीमंत नाहीये. म्हणजे याचा अर्थ पक्षपात, भेदभाव प्रीतीमध्ये नाहीये. तुम्हाला दोन लेकरं, त्याच्यामध्ये भेदभाव तुम्ही करताय, समान ठेवताय. प्रीती आहे एक दोघा लेकरं म्हणून तुम्ही समान, सारखं संपत्तीचं वाटाही देत असताना बराबरीचा हिस्सा तुम्ही देता, कारण तुमच्या दोघांवर भेदभाव करता का? नाही. प्रीतीमध्ये भेदभाव नाही. याचा अर्थ प्रीती गरीब आणि श्रीमंत पाहत नाही. येते लक्षामध्ये? अजून तुम्हाला सांगतो, प्रीतीमध्ये क्रोध म्हणजे राग नाही, प्रीतीमध्ये लोभ नाहीये, प्रीतीमध्ये वासना नाही, प्रीतीमध्ये घमंड नाही. ऐकताय तुम्ही मला? प्रीतीमध्ये राग नाही, प्रीतीमध्ये लोभ नाही, प्रीतीमध्ये स्वार्थ नाही, प्रीतीमध्ये वासना नाही, प्रीतीमध्ये घमंड नाही, प्रीतीमध्ये पक्षपात म्हणजे भेदभाव नाही, आणि सर्वात महत्वाचं प्रीतीमध्ये शत्रुत्व नाही. प्रीतीमध्ये शत्रुत्व नाही. हे आहे प्रीती. हे आहे प्रीती. ज्या लोकांनी येशूला वधस्तंभावर खेळलं, देवाने त्या ठिकाणी प्रेम दर्शवलं, शत्रुत्व नाही. मग आपल्याला काय करायचं? दुश्मनी. आपण काय करणार? प्रीती का दुश्मनी? शत्रुत्व निभवायचं आहे का आपल्याला प्रीती निभवायची? प्रीती. कारण देव हे प्रीती आहे, त्याने आपल्यावर प्रीती केली आहे, आणि तो म्हणतो जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर मला तुमच्यामध्ये लक्षणं पाहायला मिळतील, ते म्हणजे वचन. हालेलुया, हालेलुया. आपण आजपासून स्वतःला प्रीती करणारे असे घडवूया. हे स्वतःच्या भावनेने नाही तर प्रभूसाठी, परमेश्वरासाठी आपण करूया. जर तुम्ही स्वतःला म्हणत असाल माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे, माझ्यामध्ये येशू आहे, माझ्या घरात येशू आहे, माझ्या जवळ येशू आहे, तर येशूचा कोणही आपल्यामध्ये असला तुम्ही जर नवीन जन्म घेतला असेल तर तुमच्यामध्ये येशू दिसला. येते लक्षामध्ये? मगाशी बाई एक शब्द सांगत असताना मी बारकाईने ऐकलं, तो येशू सत्य सांगत नाहीये, तो स्वतः सत्य आहे. येते लक्षामध्ये? नाही कळलं तुमचं? अजून थोडस विचार करा. मी परत एकदा सांगतो, येशू सत्य सांगत नाही, तो स्वतः सत्य आहे. आणि जो काय बोलतो तो स्वतः बद्दल बोलतो. तो म्हणतो मी जगाचा प्रकाश आहे. ज्या परमेश्वराची तुम्ही प्रशंसा करता ना, ज्या शास्त्रामध्ये तुम्ही घटना सांगता ना, ते माझ्याविषयी लिहिलेले आहे, स्वतः बद्दल तो सांगतो. येतं लक्षात? मग तुम्ही म्हणता तो माझ्या प्रीती करत नाही. पहिला आपण दुसऱ्याकडे बोट दाखवण्याच्या अगोदर स्वतः. येतं लक्षामध्ये? स्वतः आपण तयार करूया प्रीती. आपल्याला प्रीती शिकवायची नाहीये, प्रीती आपल्याला. येतं लक्षामध्ये? आपण जागेवर उभे राहूया. आणि माझ्या मागे तुम्हाला 6